मागणी म्हणजे पहिला तर विलीनीकरण झालं पाहिजे आणि जे कामगार आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यांना अजूनही ग्रॅज्युटी वगैरे पूर्ण भेटलेलं नाहीये आणि आपली नवीन ॲग्रीमेंट वगैरे झाले पाहिजे. विलीनीकरण हा जो आहे ना BMC मध्ये हा किती वर्षापासून आमचं पेंडिंग आहे आणि तुम्ही जे खासदार आणि आमदार ना 5 वर्षांनी निवडून येतात पण आमचे कामगार 35 ते 40 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 3,000 रुपये त्यांना पेन्शन बसतो. मी हेच बोलतो आम्ही एवढा इमानदारीने काम करून पण आम्हाला परत काम करायला लागतो. रिटायरच्या नंतर गेटवर बसून 10,000 रुपये पेमेंट घ्यायला लागतो. हे कामगारांचा म्हणजे काय दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये राहून. हे मी 2 शब्द आपलं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव काशीनाथ संगम. मी सप्लाय विभागचा आणि उपनेता मी उपाध्यक्ष आहे आणि कृती समितीचा मी धन्यवाद बोलतो. हे आंदोलन छेडलंय त्या कामगारांसाठी. सगळे कामगार आता युनियन वगैरे असं काहीच नाहीये. एक कामगार म्हणून सगळे एकजुटीने उतरलेले आहे. वेट लिस्ट त्यांचं पण समस्या आहे. 20,000 18,000 पगार आहे. त्याच्यावर घर कसं चालतो. प्रमुख मागण्या आमच्या देवेंद्र साहेबांनी मुख्यमंत्रीशी एवढंच आहे की आमचं विलीनीकरण करणं, वेतन करार करणं आणि वेटलिस्टच्या माणसांना जे कामगारांचं जे वेतन आहे ते आणि त्यांना सांभाळून पण घ्यायचं. हे आमचं प्रमुख मागणी आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नाही तर कोणाला भेटलं पाहिजे हे मी सगळ्यांना आवाहन करतोय. माझं नाव मसू महादेव ढवळे. मी बेस्ट कामगार क्रांती संघाचा उपाध्यक्ष आहे. मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा चिटणीस आहे. आजचा जो झालेला संप आहे तो खरं म्हणजे आमचे जे सेवानिवृत्त झालेले कामगार आहेत त्या कामगारांना त्यांची 2021 पासून ग्रॅच्युटी मिळत नाहीये. हे वेटलिस्टचे जे कामगार आहेत ते तुटपुंज्या पगारावर काम करतायत. त्यांना समान काम समान वेतन या तत्वानुसार बेस्ट प्रशासन त्यांना सामावून घेत नाहीये. बेस्टच्या परमनंट कामगार म्हणून त्यांना सामावून घेत नाही. दुसरी गोष्ट आमचा जो जुन्या कामगारांचा 2016 पासूनचा जो वेतन कराराचा प्रश्न आहे तो आजपर्यंत प्रलंबित आहे आणि तो काही होत नाही. आज महागाई गगनाला भिडलेली आहे पण आमची मुलांचे शिक्षण आहेत, लग्न आहेत, घर आहे, घराचे कर्ज आहेत. या सर्वांना आम्ही पैसा पुरवणार कुठून, देणार कसा. आज आमची 1 तारखेला होणारी पगार आज 15 तारखेपर्यंत होत होती. आज ठराविक नेत्यांच्या एक तथाकथित नेत्यांच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही 10 तारखेला पगार करतो. 10 तारखेला पगार करून तो काही वाढत नाही. कोण आहे तो तथाकथित नेते आहेत ना, तर राजकारणी नेते आहेत ना, ते म्हणतात की आम्ही 10 तारखेला पगार देतो. 10 तारखेला पगार देऊन पगार वाढत नाही. आम्हाला सांगितलं जेव्हा सोसायटीच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला आम्हाला सांगितलं की तुम्हाला 15 लाखामध्ये घर देऊ. अरे ते घरचं स्वप्न राहिलंच बाजूला. पण आमचं वेतन करार करतो म्हणले होते. 2 युनियन बोलले होते की तुमचा वेतन करार करू. पण त्यांनी अजूनपर्यंत आज तिन्ही ठिकाणी केंद्रात असो, महाराष्ट्र राज्यात असो, मुंबई महानगरपालिकेत असो सत्ता त्यांचीच आहे. नगर विकास खातं त्यांच्याकडेच आहे. सर्वच खाती त्यांच्याकडे आहेत. सत्ता त्यांची आहे. यांना जरा सुद्धा या कामगारांची काळजी राहिलेली नाहीये. उलट त्यांनी देशच्या प्रत्येक डेपोला विकून खाजगीकरण करण्याचा डाव आखलेला आहे. मला फक्त राज्य शासनाला किंवा मुंबई महानगरपालिकेच्या शासनाला एवढंच सांगायचं आहे हे बेस्ट कामगार हा अतोनात कष्ट करून सहन करून उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो तुम्हाला सेवा पुरवत असतो, सेवा देत असतो. या मुंबईच्या 40 लाख जनतेला तो अविरत सेवा देतो. त्यामुळं प्रशासनाने वेळेत जागे होऊन आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, त्या आम्हाला पुरवल्या पाहिजेत आणि खास करून या वेटलिस्टच्या कामगारांना बेस्ट प्रशासनामध्ये सामावून घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांना समान काम समान वेतन दिलं पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. मित्रांनो, BSTतल्या कामगारांचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. 2016चा करार, त्याची थकबाकी, आत्ताचा सेकंड करार, त्याची थकबाकी, करारसुद्धा झाला नाही आहे. कॅज्युअल कामगार टेम्पररी नौकांनी घेतले, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घेतले, पण त्यांची थकबाकी 1 एप्रिल 2016 पासूनची दिली नाही आहे. कोविड भत्ता 100% लोकांना मिळालेला नाही आहे. रिटायर जी लोक झालेली आहेत 2016 पासूनची त्यांना ग्रॅज्युएटी रक्कम मिळालेली नाही आहे. जे वेट लिस्टला काम करतायत त्यांना योग्य तो पगारमान मिळत नाही आहे. कारण ते परमनंट कामगारांनी एवढंच काम करतायत. त्यांना परमनंट कामगारांना एवढं का मिळालं पाहिजे. त्यांच्या गाड्या खराब आहेत. ज्या गाड्या आउटसोर्सिंगला देत आहेत ते आउटसोर्सिंगचे लोक अजिबात गाड्यांची काळजी घेत नाहीत. त्यामुळे ड्रायव्हरला प्रचंड त्रास होतोय आणि ड्रायव्हर बरोबर जनतेला सुद्धा त्रास होतोय. त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट झाले. जनतेची एकदम विटंबना होते.
त्यामुळे हे सर्व कामगार आज आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. कारण त्यांचं खूप दिवस झाले, आम्ही गेले 6 महिन्यापासून बेस्ट मॅनेजमेंट, प्रशासन, BMCला आम्ही लेटर दिले, मिटिंग घेतल्या, पण कोणी हस्तक्षेप करून पेमेंट काढत नाही यांचं. आज राजकारण्यांचे खिसे भरलेत, पण कामगारांचे खिसे अजून सुद्धा भरले गेले नाही आहेत. कामगार चातकासारखी वाट बघताय, आज माझे पेमेंट मिळेल, उद्या पेमेंट मिळेल, तरी सुद्धा बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. फक्त काही राजकारणी लोक सांगतायत की आम्ही प्रश्न सोडवलेत, ते त्यांचे राजकारणी पोळी भाजून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नजरेत मी कुठेतरी चांगला व्हावा, त्यांना दिसावं की माझ्या पाठी 100% उभे आहेत. पण आज मुख्यमंत्र्यांना पण दिसून आलेलं आहे की 100% कामगार ते फक्त आणि फक्त या कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या पाठीमागे आहेत. एवढंच बोलतो मी. बघा, आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आम्ही कामगारांसमोर जो प्रस्ताव मांडणार आहे, कामगारच कौल देईल की पुढे काय आंदोलन करायचं की हे कंटिन्यू चालू ठेवायचं. मी सर्व मान्यवरांना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, महापौर यांना हात जोडून विनंती करू इच्छितो की हे गोरगरीब कामगार आहेत. कोविड काळात पण तुम्ही बोलल्याप्रमाणे हे 100% जनतेच्या सेवेसाठी उतरलेले होते आणि हे अत्यावश्यक सेवेमधले कामगार आहेत. आम्हाला पण कळत आहे की जनतेला त्रास होतोय, पण ज्या प्रकारे तुमची वागणूक आहे, कारण की बघा, ऑफिसर लोकांचे पोट भरत आहेत, आमदार लोकांचं पोट भरत आहे, त्यांना ग्रॅज्युएटी मिळतं, सगळं मिळतं, पण माझ्या कामगारांचं काय? जो रस्त्यावर खड्ड्यात उतरून काम करतोय, जो 24 तास बस चालून जनतेला सेवा पुरवतोय, त्याच्या पेमेंटचं काय आहे? म्हणजे घाम गाळायचं आणि माझं कुटुंब उपाशी ठेवायचं का? बाकीच्यांचे पोट भरायचे आणि माझ्या कुटुंबाचं काय करायचं? माझ्या मुलाबाळांना नको का नवीन कपडे? दिवाळीच्या वेळेला पण विचारा, बोनस देताना पण रडतायत हे लोक. 2011, 12, 13 कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 8% बोनस द्यायला सांगितलंय, तो अजून सुद्धा देत आहेत. म्हणजे हे तुंबून कोणी ठेवलेलं आहे? बेस्ट मॅनेजमेंटने तुंबून ठेवलेलं आहे. कुठल्या संघटनाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे? बघा, 12 संघटना इथे उतरलेले आहेत. फक्त कसे आहेत, 2 संघटना ते विरोधी पक्षात गेले आहेत, म्हणजे त्यामुळे ते कामगारांना साथ देत नाही. आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ पण व्हायरल बघितले, कामगारांना अक्षरशः धमक्या देत आहेत, पाय तोडून ठेवू, हातपाय तोडून ठेवू, कामावर गेला नाही तर मेस्मा लावू. असं कधी कुठलीही युनियन आजपर्यंत माझ्या ऐकण्यामध्ये कोणीही कामगारांना धमक्या दिल्या नाहीत. जेव्हा कामगारांचे प्रश्न असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहतात, कधी कामगारांना धमक्या देत नाहीत. जर तुम्ही कामगारांना धमक्या दिल्या तर कामगार तुमच्या पाठीशी का उभा राहतात? बघा, आता सर्व गोष्टींचा बघा, साम दाम दंड भेद सगळं वापरणार ते. पण मी माझ्या बहादर कामगारांना एवढंच सांगू इच्छितो की तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पाठी हटू नका. आम्ही सर्व मुंबईकर जनतेची मनापासून आम्ही माफी मागतो. आज आम्हाला त्रास होत आहे, आमची पण कुटुंब आहे, आम्ही पण तुमच्यासारखे सामान्य माणसं आहोत. आम्ही कुठलेही पैशावाले नाही, काही नाही. तर तुमच्या पगारामध्ये आम्ही कामं करून तुमच्या लेकरबाळांना ने आण करतो, तुम्हाला ने आण करतो. पण माझ्या मुंबईकरांना आणि माझ्या मुंबईकर जनतेनं त्यांना कळकळीची विनंती काय, आमच्या विरुद्ध जे काही वाईट षडयंत्र बाहेर चाललेलं आहे, आमच्या विरुद्ध काही वाईट बोलतील त्याला चुकीचा अर्थ समजून आमच्यावर असं वेगळ्या नजरेने बघू नका. ही माझ्या सर्व मुंबईकर जनतेला आणि सर्व आमच्या बेस्ट प्रवाशांना आमची कळकळीची विनंती आणि हात जोडून विनंती. नक्कीच साहेबांनी सांगितलं की आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत किंवा आमचे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत. पण मुंबईकरांना नक्कीच आम्ही क्षमा मागू इच्छितो की काही गोष्टीला थोडंसं आम्हाला तुम्ही सांभाळून घेऊन की संप यशस्वी करण्यामध्ये तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. कारण आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील काळामध्ये बेस्टचं प्रशासनाचं टायटॅनिक जहाज झालेलं आहे, हे पुढेच चाललेलं आहे. हे वेटलिस्टचे कामगार आहेत, त्यांना न्याय मिळणार नाही, समान काम समान वेतन ह्या गोष्टी त्यांना मिळणार नाहीत आणि त्यांच्यावरती अन्याय होईल आणि कुठेतरी काळिंबा पाठीसारखं होईल की एवढी मेहनत करणारी आणि आशिया खंडात नाव वाजणारी बेस्टची प्रशासनाची जी सेवा आहे, त्या सेवेला कुठे गालबोट लागू नये म्हणून निश्चित आमचा विचार व्हावा एवढं सांगू शकतो. काय फक्त पगार वाढवा, अजून आहे, गाड्या डिफेट वगैरे येतात, भरपूर काम आहे.
हो समान काम समान वेतन मिळावं सगळ्यांना. मी एक SMT ATPL असोसिएशनमध्ये आहे, मी कॉन्ट्रॅक्टमध्ये वेटलिस्टमध्ये. पण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांना समान वेतन समान काम भेटलं पाहिजे. जे तर तुम्ही करता मग समान काम समान वेतन पण द्यावं हीच मागणी माझी इच्छा आहे. कारण की कॉन्ट्रॅक्टच्या बेसवर आम्हाला तेवढा पगार आम्हाला पुरेसा नाही होतो. काहीतरी वाढीव पगार आम्हाला जर तसंच असतं. कामगारावरच सगळं येतं, बाकी वरच्या लेवलला काही येत नाही. जो काही होतो तो कामगारच बघतो. पण जे काही माझं तेवढं सहकार्याला विनंती आहे की त्यांनी आमचा पण विचार करावा. माझे सगळे भाऊ बहीण सगळे कर्मचारी काम करतात, सगळ्यांचा विचार करून त्यांनी पुढे आमचं काहीतरी तो न्याय मिटवा.